नमस्कार मंडळी. विनोदाच्या ट्रॅकवर हास्याची गाडी भरधाव पळवायला सज्ज आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, ससा कासवाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज हीच गोष्ट एका वेगळ्या ढंगात आपल्या समोर सादर करणार आहेत हास्य जत्रेतले हास्यवीर. टाळ्यांच्या गजरात त्यांचं जंगी स्वागत करूया. सुटूया. वनी ये इकडे या तुम्ही सगळे, चला सगळे इकडे या. ये 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 आई चौघात ये तुझ्यावर राज्य घे, राज्य घे वनी. मी नाही घेणार आहे राज्य. घे ना ग वनी प्लीज. मी नाही घेणार आहे राज्य. वनी घे ना राज्य. फक्त तू बोलतेस म्हणून घेते. थांब जरा, डबा तर करू दे. हा चल 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 रेडी. ए चल घोडा बन. हे मी नाही बनणार. घोडा बन ना. तिकडे आले ना तर मार खाशील. आधीच सांगते. इकडे ये इकडे. अरे ए नाही बाबा, घोडा पण बनायचं आणि घोड्याने तिकडे पण यायचं काय? मी नाही. तिकडे आली तर घोड्याचं काय होईल माहिती आहे ना. इकडे इकडे सदर सदर सदर. हाँ आने दो थोड़ा राइट में, थोड़ा लेफ्ट में, थोड़ा लेफ्ट में. पकड वनी. सरली एक साथ नमस्ते. नमस्ते. मी बसते गेला खड्यान वसाऱ्यानु काय करता फालतूगिरी चाल नाही. ये वसारे काय हिच्या अंगावर तू बसतेच. मेला बिला तर काही करशील तू. काय नाही सर. ए दत्तूला बघून तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण येत असेल ना. म्हणजे काय आगाव काठी बस मस्त. तर मला सांगा, हा आज आपण इकडे काय करणार आहे? स्कीट. अरे वसाऱ्यानु स्कीट नाही, आज आपण इकडे ससा काचवाची गोष्ट करणार आहे. मी तुम्हाला काल सगळ्यांनी सांगितलं होतं की नाही की ससा काचवाची गोष्ट वाचून या. कुणी कुणी वाचून आले? गुड, व्हेरी गुड. दत्तू तू सांग. हा, ससा आणि कासव एकदा बार मध्ये जातात. तिथे ससा खूप दारू पितो. मग कासव त्याला पाठीवर टाकून दुडदुड घेऊन येतो घरी. वसाऱ्या ही गोष्ट तुला कुणी सांगितलं? माझ्या पप्पांनी सांगितली, प्रभाकर मोरेंनी. इकडे भाला, हे बघ, तुला तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं बनायचं असेल, काहीतरी मोठं व्हायचं असेल तर सगळ्यात आधी तुझ्या बापाची संगत चोर. न बाला, आता तर त्याच्या जवळपास पण फिरकू नको. वसाऱ्याला लवेरिया झालाय, कुठे पण परत. चला, तर मी तुम्हाला आता ससा कासवाची गोष्ट सांगणार है ना. तर ससा तुम्हाला माहितीये असं दुरू दुरू दुरू. नाही कासव कसं चालतं? तर ससा कासवाची गोष्ट आहे. ससानी कासव्यामध्ये अशी एक शर्यत लागते मला. शर्यत लागल्या त्यातला ससा असं तिकडं चालत जात. असं जात हिच्या हातला लय लांबवर जात रे. ना तिकडे त्याला एक झाड दिसतं. बोलू हिच्या हातलं कौरव नाही जरा सावलीन तिकडे उभं थांबूया. त्या झाडाच्या सावलीन ते उभं राहतं ना. तिकडे त्याला एक गाजर भेटतं. तसं गाजर खात गाजर खात नाही. इकडे तिकडे बघतो तू हिच्या हातला माझा जोरीदार कुठे राहिला. कासव अजून आलाच नाही. हिच्या हातला तू लयच फुलो आहे. तो बोलतो आपण थोडस आराम करूया.
न एकदम फ्रेश होऊया न मग तो तिकडे झोपतो न मग कासव हॅलू हॅलू असं करत हॅलू 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 डोंगरान जात न कासव शर्यत जिंकता. आपण नाटक करणार आहे ना व्हेरी सर? गुड व्हेरी गुड हे नाटक. व्हेरी गुड तर हे आहे बघा काय आहे नाट्यकुली आपल्या शाळेच्या गॅदरिंग मध्ये आपण करणार हा. आहे ससा कासव. तर मला आता सांगा आपण आज कोण कोण कुठलं कुठलं पात्र करणार आहे तर आता करूया मी सांगतो, मी सांगतो. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मी सर तू सांग हा, सर मी गाजर बनणार आहे सर. गेला कुठलास? असे रे तू गाजर बनणार आहेस कसलं स्वप्न बघतेस भसाऱ्या इकडे ससा कासवाचं कास्टिंग बाकी असतं ना याला गाजर बनायचं सर, मग हा तू गाजर बनणार आहे हा. ना तर मी ससा बनते आणि खाऊन टाकते गाजर सगळं खाऊन पिऊन तोडून टाकते गाजर. पसरून मी तुम्हाला कास्टिंग करतो तुमचं सगळ्यांचं बाला है ना तू झाड बन नाही, मी नाही झाड बनणार. मला ससाच बनायचंय. मी ससाच बनणार आहे. अरे बापरे अरे भाई तू आहे ना झाड बन न ससा आहे ना हरतो ससामध्ये ना कॉमेडी कायच मजा नाही आहे मग झाड कुठे जिंकतो? मला ससाच बनायचंय. मी ससाच बनणार. मला ससा पप्पांना फोन करू? नको 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 पप्पांना नाव सांगू? नको नको पप्पांना फोन करू नको तुझे बापूस म्हणणं कामावर काढून टाकेल नको खरंच काकांना नको फोन उचल करू. हिला. एक काम कर ए भाई हिला उचला हिला उचला आधी सर, मी तर हातच लावला नाही फक्त. ए हिच्या हातला तुला कळत नाही काय एक हाताचं अंतर घेऊन बसायचं ना बसाऱ्या कवरच लागले लागतो इकडे बस हा. लांबच बस माझ्यापासून कळलं ना? कळलं ना तर तू आता ससा मी ससा बनणार हाय आहे. न Yay! येस न बा तू कासव सर सर अं? मी कासव करतो ना सर. हिच्या हाताला कवरा मेकअप करायला लागेल तुला बसाऱ्या आहे ना त्याला मेकअप करायची गरज आहे काय तो कासवासारखं दिसतं ना त्याला मेकअप करायचं आपण काय करूया याच्या मागे असं घमेला उपटे टाकूया म्हणजे यो झाला कासव मग सर तुम्ही कासवाचे बाबा बना हा. अरे जाम भारी का रे का तुम्हाला पण मेकअपची गरज नाही. आमच्याकडे करते ना. सर सर हा. सर पण या सगळ्यामध्ये मी काय करायचंय सर? याचे सगळे तू यो झालं असं यो झालं कासव न तू म्हणजे तू कोल्हा हो सर, झालं? ससा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये तर कोणा नसतो ना. बाई मला पण माहिती आहे मी शिक्षक आहे ना मला पण माहिती आहे कोल्हा नसतो म्हणजे लांब लांब कुठंच नसतो पण काय झालंय या सोप्यावरती याला आपल्याबरोबर बसवल्यापासून यो स्किट मध्ये असला नसला हा कॅरेक्टर नसलं तरी कुठंतरी ह्याला घुसवावं लागतं पर्यायच नाही आहे कबा बाला तू कोल्हा कळलं तू कासव तू ससा तू कोल्हा मी कोल्हा चल. टाकू? हा, चल कोल्हा ये छान आहे ना? चला एकही केलंच बसाऱ्या सर कोल्हा असंच चालतो मी बघितलंय सर. अरे मग कोल्ह्याचं डिटेलिंग कर ना कुल्याचं काय करतो ससाने कासव कुय 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 बाला एकही केलंस तू मी तुला असं बोलायला सांगितलेलं सर कोल्हा असंच बोलतो मला माहितीये सर. ए म्हणजे बन्या तू स्किट मध्ये कौरव व्हेरिएशन देतोस जीव जायपर्यंत कौरव कॅरेक्टर करतोस पण कमेंट तुला काय मिळते बने आज भी दिन बने हा? तुझं कौतुक जास्त होत काय नाही ना वसाऱ्या मग पाचकन ससाने कासव कुय 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 आपण तुमच्या पैज लावायची का बोल कुय 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 त्या डोंगरात तुमच्यातलं पहिलं कोण पाचणार हे आपल्याला बघायचं
तुम्ही रेडी आहे ना 3 ना 2 ना 1 पला मस्त शाबास हिच्या हातलं राहिलं तू झार तिकडे मी जा झाड आहे? तू झारायचं चाल म्हणजे सांगायचं तू झार तिकडे राहा हा झार हा कोण तू इकडे ये. हा चला शाबास पला ससा बोलतो ससा बोलतो एक असं तू माझं झाडाखाली थोडस थांबलं आणि मग गाजर खा गवत खा आणि मग पुढे जा हा इकडे बसाऱ्या इकडे सर पट्टी घेऊन ये असं नको. पट्टी घेऊन इकडे इकडे असं येऊ काय इकडे आवाज पटकन पटकन काही केलं फासऱ्या कोण आहेस तू कासव कासू कसं चालतो अवरे भात पलची मग सर तिला सांगा ना फास्ट फास्ट पळायला ती किती स्लो चालते तू ससा आहेस ना बाय मग तू जरा तरी जागेवर हालाय पाहिजे ना सर मी चाललो तर म्हणजे पाय दुखतात ना मला दम लागतो थोडासा अरे मम्मी तू तुला झाड वाय सांगितलं होतं ना मी ससाच बनणार आहे आधीच सांगत ठेवतोय सर मी बनू का ससा मी तर वेगळे धावीन ए वेगे तुझा बाप चेअरमन आहे तिचा बाप चेअरमन आहे ना आणि माझा बाप तो बाप सुद्धा सांगायच्या लायकीचा नाही वसाऱ्याला म्हातार चल लागले हे परतू कुठं पण वसा चला परत कोल्हा इथूनच घेऊ घे बसारे ऐकून घे काय हरकत नाही रे ससाने कासव येस कुय 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 व्हेरी गुड तर तुमच्याला आपण पैज लावायची का बोल कुय 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 रे त्या डोंगरात तुमच्याला पहिला कोण पोचणार हे बघायचं आपल्याला तुम्ही रेडी आहे का ना 3 ना 2 ना 1 पला अरे पला सोड ना मला एक ढोले सोड ना मी थोडे आता मी याला उठ बसाऱ्या उठ 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 काय चाललंय बसाऱ्या काही घालतुगिरी चालली तुझी तू ससायस ना दूर दूर पलायला पाहिजे का नको म्हणजे पाय ना तू परत अरे म्हणून तुला मी सांगत होतो ना झाड करायला चला परत करूया आता सगळ्यांनी एकदम सुरू करायचा रेडी बोल स्टार्ट रे ससाने कासव कुय 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 रे तुमच्याला आपण पैज लावायची का बोल त्या डोंगरात तुमच्याला पहिला कोण पोचणार हे बघायचं आपल्याला ना 3 ना 2 ना 1 पला ए म्हणजे बाय कोल्हा पलाला कासव पलाले झाड सुद्धा पलाले वसारे तू पल्ला म्हणजे पाय दुखतात अरे माझं तर तुला झाड कसं हिच्या हातलं काय फालतू करे ए तुम्ही एक काम करा ही जाऊन दे हे सोडतं का चला तुम्ही डबा खा चला हिच्या हातला डबा खा बोलतो पटकन डबा खा हे नाही करायचं आपल्याला आपण दुसरं करू तुम्हाला हे जमणार नाही आता आपण कावला आणि चिमणी याचं करायचं आहे विमानी येतात वा अतिशय भन्नाट होतं नाटकलं क्या बात मजा आ गया तर सदा ओ हो सदाबहार क्या बात आहे तुफान तुफान धुमाकूळ खूप मजा आली खूप मस्त विषय होता आणि प्रचंड एन्जॉय केला तुम्ही सगळ्यांनी आणि त्यामुळे तो ऑब्व्हियसली आम्ही पण एन्जॉय केला दत्तू मस्त मस्त फॅन्टॅस्टिक फार मजा आली अरुण तुझ्यासाठी ओ हो
ला जवाब. अरुण तू भरात असलास ना की म्हणजे रिकाम्या एक्सप्रेस हायवेवरती सुसाट गाडी जाताना कशी दिसेल तसा दिसतोस तू या मंचावर. कसा जमकन निघून जातोस. क्या बात आहे. वा वा वा. तुफान एनर्जी, तुफान टायमिंग होतं तुझं. आणि एका माणसाला म्हाताराचं लागलं त्याच्यावर जो राग काढलास ना तू. हा. आणि बने तुझ्याबद्दल बोलतील आता ते. वा बहारदार कमेंट्स. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. फार एन्जॉय करतेस वनिता तू हे कॅरेक्टर आणि आम्ही पण तेवढंच एन्जॉय करतो. शिवाय ब्रिलियंट, मस्त मजा आली. बने खूप छान केलंस आणि तू हा सोफा डिझर्व करतोस. आजकाल तू खूप छान ऍक्टिंग करायला लागलास. छोट्या छोट्या रोल तर तू सोनं करतोस बने. आज मुंगळ्यासारखा दिसणारा तुझा कोल्हा पण मला खूप आवडला. तुझं करावं तितकं कौतुक कमी आहे. मला आत्ता तुझ्यासाठी म्हणावंसं वाटतंय, आज तो दिन बने ही बने. दत्तू मस्त, खूप छान, खूप मजा आली. आम्ही फार एन्जॉय केलं. आणि अरुण दादा तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार. थँक्यू. तुमच्यासारखं कोणी होणे नाही. तुम्ही महान आहात. वी लव्ह यू अ लॉट. मजा आली. मंडळी, तुम्हाला बाबूची आई आणि बाबूची बायको यांच्यात रंगणारी जुगलबंदी आठवतीये? येस, आजपासून हा खेळ पुन्हा एकदा रंगणार आहे. घरगुती विरोधाची पुनर्भेट घडवण्यासाठी आपल्या समोर पुन्हा एकदा येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. काय एवढं सिरियस कशाला? गेली नाहीये ती. आ प्रसाद दा, हा. सई, नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका बाबू. काय झालं, खूप दिवस भेटायला आलो नाहीये कारण आई आमची आजारी होती. म्हणजे आजारी नाहीये, ऍक्च्युली माझी आई कॉमेडी पडली. म्हणजे किचन मधनं बाहेर येत होती, पायाखाली उंदीर आला, उंदरावरनं घसरली होती. बरं घसरली ती, डायरेक्ट तोंडावर पडली. एवढा जखमा झाला. शेवटी डॉक्टरांनी आम्हाला, हे आमचे डॉक्टर आहेत हा, डॉक्टरांनी आम्हाला, खरंच डॉक्टर आहे ते, डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की प्लास्टिक सर्जरी करावी लागेल. 2 महिने कोमात होती तरी डॉक्टरांनी तिला घरी पाठवलं. कारण कोमात असून सुद्धा ती खायची. बरं स्वतःच नाही, इतर पेशंटचं पण फळं बिळं खायची. मग डॉक्टर बोलले घरी घेऊन जा. आणि आज शेवटी आम्ही तिच्या चेहऱ्यावरची पट्टी काढणार आहोत. एक्सक्यूज मी, मी काय बोलतो त्याच्याकडे नीट लक्ष द्या आता, थोडं. कारण परत माझी एंट्री नाहीये. थँक गॉड. हा, यांची स्मरणशक्ती परत कशी येईल याचा विचार करा. येस सर. यांच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, इथून पुढे स्किट कसं होईल याची काळजी घ्या. बऱ्याच दिवसांनी ही सिरीज आली आहे, आल्या आल्या पडायला नको. नाही, ही तुमची आई म्हणून परत येणार की नाही हे पुढच्या स्किटवर ठरणार आहे. तेव्हा जोर लावा. माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढं मी केलं. आता यांची तब्येत आणि पुढचं स्किट सगळी तुमची जबाबदारी. सर, ए, ओ ओ पण अरे, हे डॉक्टर आपल्यावरच जबाबदारी टाकून गेले. तसंच आहे त्यांचं. ते स्वतःवर जबाबदारी घेतच नाही. पण आता मग आईचं कसं काय करायचं आपण? काय नाही, आता आपण दोघे मिळूनच उघडूया ही इजिप्तची मम्मी. तुमची मम्मी. हा. आपण दोघे मिळून उघडूया. आईची स्मरणशक्ती गेले मला. हो. आई, आई आई उभी राहा.
आई ये आई उभी राहा ये उभी राहा आई आई अरे उभं राहायचं. एवढी स्मरणशक्ती गेली आहे विरा पोलीस तो वाकले आई एवढं नको का आई आई ये, आई उभी राहते आई उभे राहा. ह्याला उभं राहणं म्हणतात हा, आई आई चल तू अनावरण कर आपलं बाप, काय बोल- तू उघड हो आई फिरा हा. आईलाच फिरायला लावशील हा म्हणजे पटकन निघेल ना. आई फिरा. आई फिरा. अरे बापरे अरे आई एवढ्या हळूहळू आई स्पीड याच्यातच संपेल आई आई जरा स्पीड लाव कमन आई फास्ट आई 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 बापरे. या नका पांढरे ए, ए, आ? हु एम आई नाही मैं कौन हूँ यह हिंदी हुआ मी कोण आहे मी कुठे यादच गेले 99% लोक हेच बोलतात मैं कोण हूँ मी काय आहे ए? अहो 1 मिनिट थांबा. अहो आईचा चेहरा खूपच बदललाय हो. बापरे. कोण आहात तुम्ही अहो कोण आहात तुम्ही इथे का आणलंय मला चेहऱ्याचं सोड आवाज बघ केवढा बदललाय हो ना. आई आई तू जवळ जवळ राजा मुराद बनून आली आहेस कोण आहात तुम्ही आई कोण आहे असं काय करतेस आई मला ओळखलं नाहीस आई मी तुझा मुलगा आई आई मी तुझा प्रसाद तुझा पशा आई तुझा बाबू कशाला आठवण करून देताय. नका ना आठवण करून देऊ. परत त्यांची कटकट सुरू होईल. आहे तसं राहू दे ना. तू येडी आहेस का काय काय करताय. काय कुठं काय करताय. अगं काय पारशील तर इकडे आई आई इकडे ये, बस आई. आई इकडे इकडे आई इकडे शांत बस आई इकडे ऐक ऐक माझं इकडे बस या बस आई असं काय बस. आई असं काय करतेस मला ओळख ना आई 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 मी तुझं लेकरू आई आई तुझं कोकरू मी आई तुझं लेकरू येड ग को हा घाणेरडा आवाज आणि चाल चुकलेलं गाणं कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय आई असं नको करू ग आई मी 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 तुझं कोकरू आई आई मी तुझं कोकरू माझं कोकरू हा मग हे कोण डुकरू अरे वा रे वा वा. म्हणजे थोडं थोडं आठवायला लागलंय पण लगेच सुरू झाल्या आईया. मग असं काय करतेस अगं आईला आठवण करून दे नमक काहीतरी कर ना तिला तिला आठवण करून द्यावी लागेल ना ठीक आहे थांबा बरं, जरा. आई 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 बघा माझ्याकडे नीट बघा. नीट बघा. हा चेहरा आठवतोय तुम्हाला. मी कोणी माहितीये का. मी तुमची सून. हा. पण नुसती सून नाही. मी की नाही तुमची लाडकी सून. आई तुम्ही माझ्यावर किती प्रेम करायचात. हा? माझे किती लाड करायचात माहितीये. इतकं की तुम्ही ना मला तुमच्या ताटातलं तुमच्या हाताने भरवायचात. एवढं करायचं मी हे सांगितल्यावर काहीतरी आठवेल का हे घडलंच नाहीये ते कसं काय सांगतेस तिला मग मी तेच सांगतेय. त्यांना नको कसलीच आठवण करून द्यायला. आपण आहे ना नवीन आई तयार करूया. काय बोलतो? त्यांच्या डोक्यात ना आपण नवीन मेमरी फिट करूया. तुम्ही थांबा दोन नमा दोन काहीतरी- मिनिटं. आई आई अहो ऐका तर खरं. अहो मी तुमची सून आहे. असं काय करता आई तुम्ही आहे ना खूप कामं करायचा. धुणी भांडी केर कचरा सगळी सगळी कामं साफसफाई सगळी कामं तुम्ही करायचात आई. हो आई तुम्हाला की नाही तुमच्या सुनेने काम केलेलं आवडायचंच नाही. मी एवढं करायचं आई आई ना आई आई नाही एवढं नाही. आई 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 बॅटिंग करते आई हे असं आई 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 मी काम आई करायचंय. अगं ऐक ना आई आई तू ठेव आई ठेवते आई खालून आई आई थोडं खाली आई थोडं इथे. अरे झाडू इकडे इकडे कशाला तुम्ही ना मग माझी आई आहे यार ती एवढा पण नालायकपणा करू नकोस अहो पण गप्प बस नको ना आठवण करू. बाजूला आई 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 मी काढते. आई इकडे ऐक ऐक माझं बस बस इथे शांत बस आई आई हे बघ ऐक लहानपणीच्या गोष्टी आठव आई आई आठव आई आई एक काम कर माझं सोड हा तुला अशोक आठवतोय अरे आई शपथ. ओ माय गॉड. आई अशोक अशोक
नाव आठवल्या शहाराच आला अंगावर. आई येणारच ना. अगं अशोक माझे बाबा, तुझा नवरा आई. तुम्ही दिलेले 70 रुपये वाढले. कोण आठवते? आई डायलॉग अशोक सराफांचे घेतले पण काहीतरी वेगळंच दिसलं आहे. अगं ते अशोक सराफ वेगळे, ते मामा आहेत. आई अगं असं काय करतेस, माझे बाबा आई. बरं ऐक ऐक मी काय बोलतो, एक काम कर आई, तू ना लहानपणीच्या गोष्टी आठव लहानपणीच्या गोष्टी आठव. सुनील आहे ना, सुनील माझ्यासाठी चिंचा पोरं घेऊन येतो ना, मागच्या गल्लीत थांबतो शाळेच्या. मला सुनील खूप आवडतो. आजी आजी मला सुनील खूप आवडतो. आजी काय आजी? आजी नाहीये मी. अशा का चिडतात माझ्या? चिंचा पोरं द्या ना. अशा का करतात? आई ऐक ना आई आई द्या ना मला आई आई चिंचा. आई ते करतील परत ही सिरीज, एवढं नको करू साई. एवढं नको. मध्ये सुनील कुठून आणला यांनी? मला ऐका अहो, त्या तुमच्या लहानपणीच्या गोष्टी नाही, त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगतायत. हो आई सांगा सांगा. गप्पा बस, वेडी आहेस का? आई हे बघ, तुझ्या नाही माझ्या. हे नको त्या गोष्टी आठवू नको, नाही तर परत कोमात जा. ऐक ना आई, तू एक काम कर, बालपणीचं जाऊ दे. आई माझं लग्न केवढं धूमधडाक्यात लावलं होतंस तू. आई आठव. झालं बाई एकदाच आमच्या पशाचं लग्न. आठवतेस तिला? भाऊजी तुम्हाला सांगते, मुलीकडच्यांना फसवल्याचं कळलं पण नाही. एवढं फसवलं, एवढा पण अंदाज आला नाही. आई बा. काय फसवलं? काय फसवलं मुली? मला पण कळू दे ना काय काय फसवलं? झालं माहितीये का? हा, काय झालं? लग्नाचा खर्च अर्धा करायचं ठरलं होतं. हो. हा, खर्च झाला 6 लाख. नाही पशानी मुलीकडच्यांना सांगितलं 10 लाख आणि अर्धे 5 लाख घेतले. आमच्याकडनं झालं ना 1 लाखात धूम धडाक्यात लग्न झालं. त्यांना नाही कळलं पण. अगं ऐक ना, इट्स जस्ट फॉर फन. मला बोलायचं नाही तुमच्याशी. अगं, तुम्ही धोकेबाज आहात. नाही. तुम्ही धोका दिला माझ्या घरच्यांना. नाही अहो, त्यांनी तुमच्यासाठी खूप काय काय केलं जावयासाठी. चेन केली, सोन्याची अंगठी केली, माझ्या आईने स्वतःचे दागिने गहाण ठेवले आणि तुमच्या. अगं तसं नाही आहे. ऐक तू रडू नको. मला नाही बोलायचंय तुमच्याशी. ऐक ना, फेकून द्या ते सगळं. मॅडम तुम्ही का अशा चिडचिड करताय? काय मग ते झालं? काय नको ते आठवतेस, जे आठवायचं ते नाही. का का रडतायत? मी माझ्या टवळ्या सुनेबद्दल बोलतेय. मीच आहे मग मीच आहे तुमची टवळी सून. तुम्हाला कसं आठवत नाही आई? नाही हो. द्या माझी शपथ. नाटकं करताय. नाही, नाही. द्या माझी शपथ. नाटकं करताय. नाही हो, सगळं आठवतंय तुम्हाला. सगळं आठवतंय. नाही, खरंच सांगते, तुम्ही तुमची नाही सून आहे. तुम्ही नाही आहात माझी सून. ती बापरे, ती आठवली ना की आधी नाक आठवतं. तिचं नाक आधी येतं आणि मग ती येते. असं वाटतं माझ्या पशाचं लग्न नाकाशीच लावून दिलंय. असं तोंड आठवलं ना, हे थोबाड फोडावं असं वाटतं तिचं. नेली कुच्ची. नमा कोणाचं एवढं मोठं नाक आहे? माझंच आहे, माझं ते सगळं मुद्दाम करतोय. सगळं मुद्दाम करताय तुम्ही. ऐक, मला मार्ग त्यांना सांग ना मी सून आहे म्हणून. मला मार्ग सापडलाय. मला आई आई मी काय शांतपणे आई, मला आता मार्ग सापडला. आई हीच आहे तुझी सून. हीच ती मोठ्या नाकाची, मोठ्या मनाची आई. आई आठव, असं काय करतेस आई? आई जरा जोर लाव. आई आठव. आई तुमचं पहिलं भांडण झालं होतं, एकाच रंगाची साडी नेसली होती तुम्ही. आई आठव. पिवळी साडी. येस आई आठव. आई आठव, तुम्हाला एकाच वेळी कोविड झाला होता दोघींना. 14 दिवस एकत्र होतो. 14 दिवस. त्या घाणेरड्या क्षणांची आठवण नका करून देऊ आईला त्यांना. आठवतं. आई हीच ती सून. आई नाही का ते चॅनलवाले तुझ्या इंटरव्ह्यू घ्यायला आलो होते, केवढी भांडणं लागली होती. आठवतंय? आई आई तो मामा होता तुझा भाऊ, सोसायटीत डान्स करायचा होता. दोघींनी एकच डान्स सेट केला होता. आई आठव का? आई आठव. वा वा. माझ्या आईला सगळं आठवलं. आई हे बाबू ऐकण्यासाठी केवढा आतुर झालं होतं, आणि तू आता 5 वेगवेगळ्या प्रकारचे बाबू घेऊन आले. आई 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 बघ, आई तुझी सून. आई नमा सून. कशी आहेस ग? कशी आहेस ग नमे?
मरीन मी आता मरीन मला काही धाड भरलेली नाहीये. भरणार पण नाही ग. तुझ्या तेवढा माज आहे ना. माझा पोरगा काम करतो, तू नुसती बसून खाते की नाही? काय सूर लावलाय हा तुम्ही? बाबू कशी बोलते बघ बाबू मला. आई आता स्मरणशक्ती आले, लगेच नको परत ऐक ना. मला आता सगळं आठवतंय. मी आता हिला बरोबर सरळ करते बघ कशी. एक मिनिट, काय बोलला तुम्ही? मला सरळ करते म्हणजे? मी सरळच आहे, तुम्ही इथून तिथून वाकड्या तिकड्या वाढलाय, कळलं ना? बाबू कशी बोलते बघ. हिच्या नाकाचा फुटबॉल झालाय. मी काय बोलते तिला? अहो आई, तुमचा अख्खा फुटबॉल झालाय. मी काय बोलले का तुम्हाला? अख्खा फुटबॉल झालाय, कधी पण फुटाल. बाबू बाबू कशी बोलते बघ. मी काय बोलले का हिला? बाबू आई, खरं नका ते ते- बोलले ना. ते बाबू ना इरिटेटिंग वाटतंय. नका ते बाबू. खूप मिस करत होतो यार. ही खरी मजा आहे. या गजबजाटाशिवाय काय अर्थ नाही यार. ह्याच्यामुळे घराला घरपड येतात. अहो, ऐका ना माझं ऐका. हिला ना परत पहिल्यासारखं वागायला बाबू, मी लागलंय. कायच बोलले. I just love it. क्या बात, सुपर हिट परफॉर्मन्स. खूप दिवसांनी या मंचावर बाबू ऐकून खूप भारी वाटलं. क्या बात, क्या बात. वेलकम बॅक. प्रसादा, वा 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 वा, क्या बात आहे पशा. नाव घेऊन बोलतो, आपल्या सगळ्यांची मैत्रीण आहे विशाखा. तुझी तितकीच घट्ट मैत्रीण आहे मला माहिती आहे. तिने ही सिरीज गाजवली, याच्याबद्दल कुणाच्याही मनात काही शंका नाही आहे. पण द शो मस्ट गो ऑन. आणि या उक्तीला तू इतक्या प्रामाणिकपणे जागलायस की क्या बात आहे. वा 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 वा. ईशा, तुझं खूप कौतुक, खूप कौतुक. एखाद्याने एखाद्या उंचीवर नेऊन ठेवलेली भूमिका तोंड वर करून साकारण्यासाठी जिगर लागते, जिगर. वा वा. कणभरही विचार करू नको की तिची आणि तुझी कंपॅरिझन कोण करेल का. जे करतील ते नतद्रष्ट आहेत. थँक्यू दादा. तू तुझं काम केलंस, चोख काम केलंस. हे जर का वर्क होणार नसतं तर आय एम डॅम शुअर गोस्वामी आणि मोठ्यांनी हे आणलंच नसतं. नसतं. सही आहे. सो विशाखावर जेवढं प्रेम केलं तेवढंच महाराष्ट्र तुझ्यावरही करेल याची मला खात्री आहे. तथास्तु. थँक्यू सो मच. पशा, या जेस्चरसाठी आणि या अटेम्प्टसाठी आय लव्ह यू. नमा, फॅन्टास्टिक, फॅन्टास्टिक. सई, फॅन्टॅब्युलस परफॉर्मन्स होता. ईशा, मला सगळ्यात आधी तुला असं सांगायचं आहे की ही जबाबदारी आपल्या दोन्ही कॅप्टन्सनी तुझ्यावरती दिली, याचा अर्थ तू समज. आम्ही तुला काही बोलत नाही. हे तर पहिलं. आणि दुसरं, मला असं वाटतं की आपण आयुष्यात सुद्धा कुठल्याही गोष्टीचं औषध हे वेळ असतं. आणि तुम्ही रिस्पेक्टेबल टाईम नंतर ही सिरीज पुन्हा ओपन करता, याच्याबद्दल तुमचं खूप कौतुक. कुठल्याही प्रोजेक्टमध्ये कुठलाही आर्टिस्ट नाही तर प्रोजेक्ट महत्त्वाचा असतो. मला असं वाटतं ह्या सगळ्या ह्याच्यात प्रहसन जिंकलेला आहे. कुठलाही आर्टिस्ट किंवा कोणी जिंकलेलं नाही. आणि जिथे प्रहसनाचा विजय होतो तिथे मंचाचा विजय होतो असं मला वाटतं. सई, वा वा. वेल सेड, वेल सेड. सो कडकडीत वेलकम बॅक. मंडळी, जे हुशार असतात त्यांना प्रश्न पडतात आणि जे अतिहुशार असतात ते उत्तरं पाडतात. चला तर बघूया हा प्रश्नोत्तरांचा तास किती रंगतोय ते. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकरांना. देवा, नवीन वर्ष आलेलं आहे. लोकांना प्रेमाचं महत्व कळू दे. माझ्याही प्रेमाचं महत्व कळू दे. कुणीतरी पाठव आयुष्यात. किती काळ मी असा एकटाच गच्चीवर बसून चांदड्या पाहणार. देवा, सगळ्यांना सत्सक बुद्धी देच, त्याचसोबत सद्बुद्धी सुद्धा दे. आणि हे ज्ञानार्जनाची जी सवय आहे ती लोकांमध्ये वृद्धिंगत होऊ दे. हो मास्तर. नको. अरे कशाला नको म्हटलं तरी. अरे नको बाबा, काहीतरी करत असते ना ती. नाही एकटा आहे तो. हो
ए काय रे कुठं आहो कुठं ए बाळांनो ए वरती आहे इथे इथे. वर आहे? गच्चीवर. वर हा. आहे, वर बोलवली नाही ये वर आहे, ये बघा. बॅटरी दाखव मला इकडे बरं या. बसा 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 या. ये, रमेश, ये. बस, इकडं. ये बस इथे ठेव. सवय बस रे इथे ए इथे बस रे बोला रे काय झालं मास्तर तू बसा ना, तू बस. तुम्ही इथं बसा. नाही रे. मी बसतो मागे. मला काय नाक्यावर सवय आहे. सांगा काय काम काढलं मास्तर नो हा. शाळेत असताना आम्हाला 100% बाई शिकवायला होत्या इथं तील होता त्यांच्या काय दिसायच्या म्हणून तुम्हाला सांगू आम्ही नुसतं तिच्याकडे बघतच होतो. वर्णन करू नका मुद्द्यावर या हा, ते काय म्हणजे चंद्रामुळे समुद्रात ओट्यानी भरती होते हा हे खरं आहे काय हो? हा बरोबर अगदी हे खरं आहे? ना कसा खरं असेल मला नाही पटत चंद्र कुठे समुद्र कुठे हा. काही संबंध आहे काय पण काय इथं तील होता ना त्याच्यामुळे हो म्हणायला लागला नाही तर मला पटलेलंच नाही काय समज इथे तीळ आहे म्हणून हो नसतं म्हणायचं वैज्ञानिक दृष्ट्या हेच खरं आहे खरं आहे. हो हो असं काय असतं चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि परिवलनामुळे भरती ओहोटी येत राहते होय काय त्यामुळे पृथ्वीच्या फिरण्याला पृथ्वीभोवती चंद्राच्या फिरण्याला अर्थ आहे होय काय पण मास्तरानू उद्या म्हणजे आता ह्या फिरण्याला अर्थ आहे असं तुम्ही बोलला हे पटलं आम्हाला ओके पण एका थोड्या वेळेला त्याला वाटलं की ह्या बाबा आपल्याला काय आता जमणार नाही लय झालं उणगिरी आणि तो बोलला की ए मी नाही फिरणार तर काय होईल काय बरोबर बोललाय हा बरोबर चंद्र म्हणजे गावातली लवर आहे तुमची मी नाही फिरणार मी नाही असं आहे ते अरे निसर्गाने काही जीवनचक्रे नेमून दिलेली आहेत त्याच्यात कुठलाही खंड पडत नाही ती तशीच चालू राहतात अविरत होय काय मग हे पटलं ये मांडीवर बस ये काय काय अडचणीत दोडकी पेरायची असतात तुला मास्तर कसा आता कधी कधी आपण एसटीत बसतो आणि आपण धुंदीत आपल्या पुढच्या स्टॉपला उतरतो तसा समजा एक दिवशी चंद्र आपल्या धुंदीत असेल हा. आणि रात्रीच्या ऐवजी सकाळी आला तर असं होईल नाही खरं आहे की नाही खरं आहे तू काय काहीतरी वेगळं आहे आहे वेगळं आहे त्याला इथे मेंदू नाहीये बावळट आहात का रे आणि सामूहिक बावळट आहात का रे चंद्र रात्री येतो सूर्य सकाळी येतो इतकंच आहे हे मानलं पण समजा एकाच दिवशी सूर्य म्हणाला की बाबा दिवस मोठा असतो म्हणून मी रात्री उगवतो मग बरोबर कुठल्या प्रतीचा बावळट आहेस तू अरे आता दिवस झाला म्हणून सूर्य येत नाही तो काही कामगार नाहीये सूर्य येतो म्हणूनच दिवस होतो वा मास्तर टाळ्यांचं वाक्य टाळ्या अरे गरड्यांनो हे अंतिम सत्य आहे टाळ्यांची वाक्य नाहीयेत ही होय काय नाही पण ते मास्तरचे काय असेल त्या दिवशी उसाला पाणी द्यायला गेलो होतो दुपारचं बरोबर दुपारचा चंद्र दिसलो म्हणलं तिच्या आईला ही बिन काय करते आता इकडं म्हणलं त्याच्या आईला लागला वाटतं चंद्राला बी उसाचा नाद नाही चंद्र हा तुमच्यासारखा छछोर नाहीये त्याला उसाचे नाद लागत नाही दीड शिफ्ट चालू होती का म्हणजे चंद्राला असलं काही नसतं रे बाळा हे बघ काय होतं तुला सांगतो सूर्य हा जरी आगीचा तप्त गोळा असला तरी सुद्धा त्याचं वातावरण जे आहे त्याचं तापमान जे आहे ते कमी जास्त होत असतं त्यामुळे जेव्हा त्याचा प्रकाश जरा अंधुक असतो तेव्हा आपल्याला चंद्र सुद्धा दिसतो होय काय पण मास्तरांनो आता तुम्ही बोलला तो सूर्य आगीचा गोला असतो मला प्रश्न हा लगेच पडला की सूर्यावर एवढी लाकडं जाळतं कोण एवढी शेकोटी पेटवला नाही कुणी वरती आई बाबा पेटवतात वरती शेकोटी तिकडे कधी गेले अरे वेडा आहे सूर्यावर कशाला कुणी जाईल सूर्य मुळात एक गोष्ट लक्षात घ्या सूर्यावर कुणी जाऊ शकत नाही कारण त्याच्या पृष्ठभागाचं तापमान जे आहे ते 6000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त आहे काय एवढं विशेष नाही विशेष नाही मोरे विशेष नाही तेवढं काय आहे 100 डिग्रीच्या वर गेल्यानंतर पाणी सुद्धा उकळतं उत्कलन बिंदूत 100 डिग्री आहे तो 6000 डिग्री सेल्सिअसला आहे विचार करा म्हणजे सूर्यावर पाणी केवढं तापत असं बापरे एवढं पाणी आंघोळ किती जण करत असतील आणि करायचा बिझनेसच चालणार नाही वरती का गिझरचा बिझनेस आहे ना त्याचा वर कोण घेतोय तिकडे 1 2 3 म्हणा आणि सगळ्यांनी गच्चीवर उड्या मारा काय अक्कल लावताय रे तुम्ही तिथे नाहीच जाऊ शकत कुणी गिझरचा व्यवसाय का करेल तो कोणी आहे तो तिथे जाऊन बरं मी काय म्हणतो मास्तरानो म्हणजे रात्रीचा थंड होत असेल ना म्हणजे संध्याकाळी मावलतो म्हणून सूर्यावर कसा मावळेल
कुठले लॉजिक सांडलेले आहेत तुम्ही आज? मास्तरांनी ही सगळ्या जुन्या लोकांनी लफडी करून ठेवलं एकत्र लावायचं सगळं मग मस्त झालं नियोजनच केलेलं ना. गणपतीचं डेकोरेशन आहे तुझ्या घरातलं, चायनीज लाइटिंग आहे ती एकत्र लावायला. खोबडावीन मी तुला. मुळात तिथे जाऊ नाही शकत कुणी, हेच सांगतोय. तिथे मानवी आयुष्य नाहीये. असं कसं लगा कुठतरी असलच की कोणतरी असेल की मग ते माझा लगा 6 एकर ऊस आहे. वाईस कुठं काय सळसळलं मी सांगू शकतो कोण होतं तिथे. माझं गणितच वेगळं आहे. तिकडं कसं कळणार नाही कोण नाही म्हणून. विश्वाचा पसारा म्हणजे तू लावलेलं शेत आहे का रे? मला मान्य आहे की कुठेतरी कुणीतरी असू शकतं, मान्य आहे. पण काय शास्त्रज्ञांच्या अनेक पिढ्या गेल्या ते शोधण्यात. तू 6 एकर ऊसावर सगळं गप्प बस. 6 एकर ऊस लावलाय म्हणून. लक्षात घ्या, खगोलशास्त्र हा एक फार वेगळा विषय आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. ही जी अख्खी सौरमाला आहे, 8 ग्रह आहेत की नाही आपले. आता आपण रस्सीवर कसे कपडे वाळत घालतो, अगदी तशीच नाही, पण त्याच रचनेत काही अंतराने हे ग्रह आहेत. लक्षात घ्या. चिमटे लावलेत काय त्यांना? थोडा मी तुला कपडे वाळत घालतो म्हणजे ग्रह वाळत नाही घातलेत कुठे. एवढंच लक्षात घ्या की बाबा इथे सौरमालेत वेगवेगळे ग्रह आहेत. पृथ्वीवरती आपण राहू शकतो, बुधवर आपण नाही राहू शकत कारण बुधवर वातावरण नाही, त्याला चंद्र नाही. शनीवरती शनीला अशी एक कडी आहे बाहेरून आणि त्याच्यावरती बरेच चंद्र आहेत. गुरु हा सगळ्यात मोठा आहे, त्यामुळे आपण त्याला गुरु म्हणतो. तो सूर्याला प्रदक्षिणा घालायला एक 12 वर्ष वगैरे घेतो. एवढं लक्षात ठेवा. काय बोलताय काय एवढा स्लो आहे तो? 12 वर्ष 12 वर्ष मग लय झाली. तुमच्या आलेलं आहे ना लक्षात. हा, तेवढं लक्षात ठेवा. कळलं? हा, जा. पण मास्तरांनो काय तुम्हाला नॉलेज आहे हो? एक नंबर. या हुशार आहो तुम्ही. म्हणजे पूर्ण तुम्ही वेळ तुमचा वाचनातच घालवता हो काय. बऱ्यापैकी. पण मी काय म्हणतो एवढं ज्ञान काय उपयोगाचं मला सांगा. आता मी शिकलो नाही तरी मला 2 पोरं आहेत. बरोबर. तुमचं अजून लग्न पण झालेलं नाही आहे. त्याचा काय संबंध इथे? तुमच्या 2 मुलांचा काय संबंध इथे? या विश्वाच्या पसाऱ्यात तुमची 2 मुलं म्हणजे केळ्याची 2 सालं आहेत. लक्षात ठेवा. केळीची साल्यात मध्ये पोरं तुम्हाला सतत माझ्या लग्नावर येऊ नका. मी स्वेच्छेने अविवाहित आहे. लक्षात घ्या. नाही स्वच्छते करा नाही तर कसं करा. मुलात कसं आहे आपलं आयुष्य कशाला ताणायचा, फुकट कशाला घालवायचा. मास्तरांचं आहे की नाही गुरु सारखं आहे. गुरु लय स्लो कामकाज आहे. खरं आहे. नाही मास्तरांचं बुधासारखं आहे. वातावरण नाही त्यामुळे वस्तीच नाही. नाही पम्या, मला तर वाटतं चंद्रच नाही त्यामुळे भरती पण येत नसेल. आता इथून निघा. सतत माझ्या लग्नाबद्दल बोलू नका, माझ्या अविवाहित असण्याबद्दल बोलू नका. मूर्खासारखं काहीतरी चाललेलं आहे. मी आत्ताशी 32 वर्षांचा आहे. मला अजून अवकाशी लग्न करायला मी बघेन काय करायचं. किती 32 32 32 3वर 2. 500 काढ. 500 काढ. 500 काढ. 500 काढ. 500 काढ. एक मिनिट. एक मोरे पैसे का घेतले त्याच्याकडून? ती पैसे लागली होती तर आम्ही काय ठरवलं की मास्तरांचं वय किती. हा म्हणाला 54. मी म्हटलो 47. मी जवळ आहे का नाही त्याच्यामुळे मी जिंकलोय. मी जवळ 47. माझं वय काय ही पैसे लागली होती. त्यासाठी तुम्ही अख्ख्या विश्वाचा पसारा उलगडायला लावलात मला रात्री. पटकन विषय कसा काढणार. निघा. पटकन विषय, निघा. आता निघा. निघा पहिले. क्या बात है, हिलेरियस परफॉर्मन्स. वा 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 वा, मजा आ गया. प्रसाद दा काय म्हणाल? पूर्वी म्हणायचं ना, एखादं वात्रट व्रात्य कार्ट घरात असेल तर म्हणायचं की त्याची जागा बदला, म्हणजे त्याला मामाच्या गावाला पाठवा, कुठल्या तरी दुसऱ्या गावी पाठवा, म्हणजे ते सुधारेल, बदलेल. पण तसं ग्रामसभेतले गावकरी कुठल्याही जागेवर आले तरी ते तसेच आहेत, त्यांच्यात बदल काही होणार नाही. पण खूप मजा आली. एका वेगळ्या प्रकारचं प्रबोधन होतं या स्किटमध्ये. तेही खूप आवडलं मला. वंडरफुल, सुपर. आणि मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. पण तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस.